हो जिंकली. वेंकीदादा काय हे सगळं? जानू, ज्या हिमतीनं तू जयंशी लढा दिलास ना, त्याबद्दल तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे का? तुझा प्रचंड अभिमान आहे आम्हा सगळ्यांना. अगदी खरंय जानू, जो अन्याय करतो त्याच्या इतकाच अन्याय सहन करणारा पण दोषी असतो ग. पण तू अन्याय सहन नाही केलास. ज्या हिमतीने तू जयंतच्या विरुद्ध उभी राहिलीयस, जो लढा देतेस, त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. त्याला शिक्षा होणारच बघ. वेंकीदादा नको रे. जानू नको काय म्हणतेस? अगं आजचा दिवस तुझा आहे आणि आता कुठल्याही गोष्टीला नाही नाही म्हणायचं, कळलं? आणि असंच उत्साहाने जगायचं. काकू बरोबर ना? अगदी बरोबर आहे विश्वा. जानू, आता रडायचं नाही, आता फक्त हसायचं. आता फक्त हसत आयुष्य घालवायचंयस तू. जानवी मॅडम, आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. सगळ्यात आधी जयंत कानेटकर सारख्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात तुम्ही जिंकलात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मॅडम, तुम्हाला आता कसं वाटतंय? खरं सांगायचं तर मला माझा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय. जयंतशी लग्न झाल्यापासून प्रत्येक क्षण मी घुसमटात जगत होते, पण आता कुठेतरी मला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय. आणि इथून पुढे मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगणार आहे आणि माझ्यासारख्या प्रत्येक मुलीला आधार सुद्धा देणार आहे. छान. म्हणजे आता तुमच्यासारख्याच इतर मुलींच्या संसाराची धुळदाण करणार तुम्ही, आणि आता तर दुसऱ्यांचे पण कान भरणार तुम्ही. लग्न मोडून देखील असे आनंदाने निर्लज्जासारखे नाचायची हिंमत येते कुठून तुमच्यात? शोभतं का हे वागणं तुम्हाला? एक मिनिट, काय विचारलं तुम्ही? ही हिंमत येते कुठून? दादा, ही हिंमत ना स्वतःसाठी उभं राहायच्या जिद्दीतून येते, अन्यायाविरुद्ध लढा द्यायच्या इच्छेतून येते. आणि हो, अजून काय म्हणालात तुम्ही की इतर मुलींच्या संसाराची पण अशीच धुळधाण करणार आहे का मी? दादा, जर का तुमच्या मते मन मारून अन्याय सहन करत जगत राहणं हा संसार असेल ना, तर हो, अशा संसाराची धुळधाणच करणार आहे मी. आणि मला तर असं वाटतं की अशी हिंमत जगातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये यावी. काय ना दादा, लग्नानंतर नवरा बायकोने एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला हवा, त्यांच्या मतांचा आदर करायला हवा, सन्मान करायला हवा. खरं तर एखाद्या सुखी जीवनासाठी किंवा नवीन संसारासाठी या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतात ना. पण जर का तोच नवरा बाईच्या मतांना किंमत देत नसेल, तिला एखाद्या पपेट सारखं वागवत असेल, तर त्या बाईने अन्यायाविरुद्ध बंड हा पुकारायलाच हवा. स्वतःच्या मतांसाठी, स्वतःच्या हक्कांसाठी लढा हा द्यायलाच हवा. या नात्यामुळे रोज घुसमट होत होती माझी. या नात्याने माझी जगण्याची इच्छाच हिरावून घेतली होती. मग मी या नात्यासाठी दुःख का वाटून घ्यावं? उलट आजचा दिवस माझ्यासाठी सुखाचा, आनंदाचा, स्वातंत्र्याची जाणीव करून देणार आहे. आणि तो मला माझ्या घरच्यांबरोबर सेलिब्रेट करायचा आहे. मग त्याचा तुम्हाला का त्रास होतोय? मला तर असं वाटतं प्रत्येक बाईने असा दिवस उत्सव म्हणून साजरा करायला हवा. दादा, एक सांगू का? आज मी या नात्यातून सुटले नाही, तर पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात परत आली. आणि हे सगळं असे आई बाबा, माझी अख्खी फॅमिली, माझा बेस्ट फ्रेंड माझ्या सोबत होते ना, म्हणून शक्य झाले. आणि आता त्या सगळ्यांच्या आनंदासाठी मी माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणी आनंदात राहणार आहे. हे तुम्ही म्हणताय, पण तुमच्या आईवडिलांचं काय? समाजात दाखवायला तोंड राहणार नाही त्यांना. काय म्हणालात? आम्हाला समाजात दाखवायला तोंड राहणार नाही का? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जयंत सारख्या विकृत आणि नीच माणसाला घटस्फोट देऊन आमच्या मुलीनं काहीही चूक केलेली नाहीये. उलट आमच्या मुलीनं हा जो निर्णय घेतलाय ना, या निर्णयात आम्ही सगळे, आमचं अख्खं कुटुंब जान्हवीच्या बरोबर आहोत. अहो, तुमच्यासारखे आई वडील मुलींना डोक्यावर चढून ठेवतात, त्यांच्या संसारात नाक खुपसतात, म्हणून ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक मिनिट,
लेकीच्या सुखाचा विचार करणं म्हणजे नाक खुपसणं असतं का? अहो, जेव्हा लेक लग्न करून सासरी जाते ना, तेव्हा सासरी ती आनंदात राहावी, सुखात राहावी एवढी माफक इच्छा असते. तुमच्या लक्षात येणार नाही, पण एका अनोळखी माणसाबरोबर संसार करणं सोपं नसतं, खूप कठीण असतो. जेव्हा लेक सासरी जाते ना, तेव्हा साधारणतः प्रत्येक आई वडील तिला समजवतात की अनोळखी माणसं आहेत, तुला जर काही त्रास झाला तर थोडं सहन कर, थोडं ऍडजस्ट कर. आणि लेकी पण तेच करतात, आई वडिलांचा मान ठेवतात आणि सगळं सहन करतात. हा, आता कधीतरी अगदीच डोई जड झालं तर माहेर येऊन सांगतात, पण इथे सुद्धा बरेचसे आई वडील तेच करतात. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील या भीतीपोटी पुन्हा तिला हेच सांगतात, बाई थोडं ऍडजस्ट कर, होईल सगळं ठीक, थोडं सहन कर. इथेच चुकतं बघा. ज्या लेकीला आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, लाडाकोडात वाढवलं, तिला कोणीतरी अनोळखी माणूस छळतय, रडवतय, आणि आई बाप म्हणतात सहन कर, ऍडजस्ट कर. नाही हो, या बाबतीत आता प्रत्येक आई वडिलांनी विचार करायला हवा. हे असं व्हायला नको. योग्य बोललीस लक्ष्मी. आणि एक लक्षात ठेवा, लोक काय म्हणतील यापेक्षा आमच्या मुलीचं सुख आमच्याकरता जास्त महत्वाचं आहे. जयंतसारख्या माणसाबरोबर आमची मुलगी लढली, कोर्टात गेली आणि तिनं त्याला धडा शिकवला, ही आमच्याकरता प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. जर आमच्या मुलीचा प्रत्येक दिवस दुःखात जाणार असेल, घुसमटण्यात जाणार असेल, तर आम्ही लोक काय म्हणतील याची पर्वा का करावी? आज आमच्या मुलीचा आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांचा विजय झालेला आहे. आणि ह्याचमुळे आजचा विजय साजरा करणं हे आमच्याकरता खूप महत्वाचं आहे आणि आम्ही तो साजरा करणारच. जानू, हे तू बरोबर नाही केलंस. माझ्या प्रेमाला लाथाडून निघून गेलीस, पण मी तुला माझ्यापासून असं लांब जाऊ देणार नाहीये.